आज आपण दोन मेथड्स बघणार आहेत. त्यातली पहिली मेथड आहे गॉस सिडल मेथड आणि दुसरी मेथड आहे जॅकोबी मेथड. आता गॉस सिडल आणि जॅकोबी मेथड जे आहेत ना, ते हे दोन्ही मेथड हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल जर येत असतील तर ते इक्वेशन सोडवण्याच्या मेथड्सला आपण त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस इक्वेशन. जसं की तुम्ही आतापर्यंत शिकलात 2x + 3y = समथिंग 10 आणि 3x + 4y = समथिंग 15 असेल तर x आणि y चे हे इक्वेशन आहेत. ह्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. ह्याला काय म्हणतो आपण, सायमल्टेनियस इक्वेशन. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं 8वी 9वी 10वीला, राईट आहे. बट इथं आपण जरा वेगळ्या पद्धतीने याला सॉल्व्ह करणार आहेत. वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय, एक तर गॉस सिडल मेथड आणि एक जॅकोबी मेथड. ठीक आहे, चलो मग आता टाइमपास न करता हे जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते सायमल्टेनियस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ पहिल्यांदा काय करायचं, गॉस सिडल मेथडनी सॉल्व्ह करायचं. कुठल्या मेथडनी, गॉस सिडल. मग क्वेश्चन काय असतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय अँड झेड बाय युजिंग एन गॉस सिडल मेथड अप टू 3 इटरेशन. अप टू 3 इटरेशन म्हणजे काय ते सांगतो, नीट लक्ष द्या. इक्वेशन पहिल्यांदा, आता एवढं तर कळालं की आपली मेथड कोणती आहे, गॉस सिडल मेथड आहे. गॉस सिडल. मग क्वेश्चन मध्ये जर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड बाय युजिंग गॉस सिडल मेथड जर म्हणलं तर तुम्ही याच जे मी शिकवणार आहे त्याच मेथडने काय करायला पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे. मग पहिला क्वेश्चन असेल, समजा एक्स सॉरी 10x + 2y - z = 10. पहिले इक्वेशन. दुसरं इक्वेशन, x + 10y + z = 13. आणि लास्टली समजा x किंवा x + y + 10z = समथिंग एक मिनिट. ठीक आहे, चालते, काय अडचण नाही. 2022 चल, हे किती इक्वेशन आहेत रे, हे 3 इक्वेशन आहेत. हे असे, हा बोला, हे 3 इक्वेशन दिसायलेत. हे 3 इक्वेशन दिसायलेत का. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड बाय युजिंग एन गॉस सिडल मेथड. बाय युजिंग एन गॉस सिडल मेथड. मग इथं मी देताना थोडंसं ऍडजस्टमेंट करून दिलेलं आहे. प्रॉब्लेम असेच असतात. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 नाव द्यायचं. बट रॅन्डमली इक्वेशन दिलेत त्यांनी. शक्यतो मी पहिला प्रॉब्लेम इझीच घेतो, तुम्हाला पण माहिती आहे. मी काय केलं ते सांगतो, सगळे व्यवस्थित अरेंजमेंट करून घेतलेली. बट परीक्षेला काय करतात, कसे हे इक्वेशन देतात तर ते काय करायचं, इक्वल टूच्या पलीकडं व्हेरिएबल नसले पाहिजे. एका साईडला कॉन्स्टंट, एका साईडला व्हेरिएबल. एवढी भूक लागली का रे, एक तर ते जेवण तर घेतो, ते लक्ष इकडं नाहीच आहे तुमचं. आत्ता बंद करताल, तवा बंद करताल. लहान लेकरासारखं शेंबडे पोरं असल्याचं करायचं. तुम्ही करायचं नसेल तर येत नका जाऊ, काय अडचण नाही. मी सिरियस मोड मध्ये तुम्ही फालतूपणा करायला. हे जे 3 इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन मध्ये एका साईडला कुठल्याही लेफ्ट साईडला सगळे व्हेरिएबल असले पाहिजेत आणि राईट साईडला कॉन्स्टंट असले पाहिजेत. राईट साईडला काय असले पाहिजेत, कॉन्स्टंट. आणि मी व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे. आता याच्यातला इक्वेशन नंबर 1 कोण, इक्वेशन नंबर 2 कोण, इक्वेशन नंबर 3 कोण, ते कसं ओळखायचं ते सांगतो. सगळ्यात महत्वाचं चेक करायचं की ह्या 3 इक्वेशन मध्ये सगळ्यात मोठा एक्सचा कोएफिशियंट कोण आहे.
सगळ्यात मोठा एक्सचा कोएफिशियंट कोण आहे रे? इथे चेक करा, इथे एक्सचा कोएफिशियंट किती आहे? 1. इथे किती आहे? 1. इथे किती आहे? 10. तर जो 10 सगळ्यात मोठा जो एक्सचा कोएफिशियंट आहे त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन 1 2 सिलेक्ट करणं पण महत्वाचं आहे बरं का. फालतूपणा चालू आहे राव खरंच. आता मी याच्यापेक्षा जास्त आता मी काय बोलू शकत नाही, सांगालो मी लय गदळ बोलतो बघा. आता मुली आहेत म्हणून मी शांत बसायला. पहिल्या 3 इक्वेशन मध्ये, ह्या 3 इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट जे सगळ्यात मोठा आहे, एक्सचा कोएफिशियंट जे सगळ्यात मोठा आहे त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आता उरले 2, त्या दोघांमध्ये चेक करायचं. आता पहिल्याला विसरून जायचं, दोघांमध्ये बघायचं की ह्या दोघांमध्ये वायचा कोएफिशियंट कोणता मोठा आहे, तर हाच आहे, त्याला इक्वेशन 2 म्हणायचं. आणि उरलेला आता ऑप्शन आहे का आपल्याकडे काही नाही, म्हणून इक्वेशन नंबर 3. सगळ्यात महत्वाचं इक्वेशन नंबर देणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. आधीच सांगायलो, पुन्हा कळत नाही सर काय आधी आम्ही जर ह्याला जर 1 दिलं आणि इक्वेशन देत असताना असं सिक्वेन्शियल देत नाही, त्यांनी रॅन्डमली देतात. आपण काय करायचं, त्या 3 इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट सगळ्यात मोठा कोणाचा आहे त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. उरलेल्या दोघांमध्ये वायचा कोएफिशियंट कोणाचा मोठा आहे त्याला 2 नंबर द्यायचं आणि उरलेल्या 3 नंबर द्यायचं. कळालं? हे इक्वेशन 1 2 3 लिहिता येते का ते सांगा फक्त. ही प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट. आणि एक सांगतो, कळाली तर याच्यासारखी मेथड सोपी कोणती नाही. कळाली तर याच्या एवढी सोपी मेथड कोणतीच नाही. आणि जर नाही कळाली तर मग शिस्तीत चुकत जाते आणि परीक्षेत लिहून येते लेकरू आणि म्हणते बाहेर येऊन मी व्यवस्थित सोडवले. शिस्तीत 0 मार्क पडतात. कळालं? आणखी एकदा रिपीट करतो, जर 3 इक्वेशन रॅन्डमली दिले असतील तर काय करायचं, इक्वेशन नंबर 1 कुणाला द्यायचं, ज्याचा एक्सचा कोएफिशियंट सगळ्यात मोठा आहे त्याला. उरलेल्या दोघांमध्ये वायचा कोएफिशियंट ज्याचा मोठा असेल त्याला 2 नंबर. आणि तिसऱ्यांदा काय उरलेलं. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही. फ्रॉम इक्वेशन 1 इकडं लक्ष द्या रे, मी काय म्हणतोय. फ्रॉम इक्वेशन 1 तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. कोणाची व्हॅल्यू काढता आली पाहिजे? एक्स ची. मग तुम्हाला दाखवतो, चेक करा. 10x मी डायरेक्टली लिहिणार आहे पुढं 10x प्लस 2y हे मायनस झेड आहे बरं काय, 3 नाही, ठीक आहे, झेड आहे, इज इक्वल टू किती आलं रे 10. हे 2y आणि झेड तिकडेच घेऊन जायचे. 2y आणि झेड काय करायचे तिकडे, म्हणजे कुणाची व्हॅल्यू काढायची? x ची. 10x इज इक्वल टू 10 मायनस 2y प्लस झेड. हे काय आलं का ते सांगा मला. इथपण कुणा काय अडचण आहे? मग इथं कुणाची व्हॅल्यू काढायचं म्हणून सांगितलंय? x ची. x इज इक्वल टू काय रे 10 मायनस 2y प्लस झेड डिवायडेड बाय 10. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. हे काय आलं का, सॉरी इक्वेशन नंबर 4, सॉरी हे काय रे इक्वेशन नंबर 4. इक्वेशन वरून इक्वेशन 4 कसाला कळालं? असंच फ्रॉम इक्वेशन 2 2 वरून y ची व्हॅल्यू काढायची, जे की मी डायरेक्टली काढणार आहे. काय करणार आहे डायरेक्टली. y इज इक्वल टू, नाही कळालं तर नाही म्हणून सांगा. y इज इक्वल टू हे 13 हे प्लस x तिकडे जाऊन काय रे मायनस x आणि प्लस झेड येऊन काय होईल मायनस झेड आणि प्लस 10 तिकडे जाऊन काय होईल डिवाइड 10. इक्वेशन नंबर 5 हे कळालं का ते सांग. सिमिलरली फ्रॉम इक्वेशन किती 3 z इज इक्वल टू व्हॅल्यू काढायची. z इज इक्वल टू चेक करा 22 मायनस x मायनस y डिवायडेड बाय 10. इक्वेशन नंबर 6. हे 4 5 6 कसे बनले कळालं का? 4 5 6 कसे बनले कळालं पक्का? सिक्वेन्स खूप महत्वाची आहे, आधीच सांगायलो. मग आता काय करायचं सांगतो, इकडे लग जरा पुट x इज इक्वल सॉरी x ची तर व्हॅल्यू काढायचं. पुट y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 4. फर्स्ट इटरेशन चालू आहे. मग इथं चेक करा, फर्स्ट इटरेशन साठी काय करायचं, इक्वेशन 4 मध्ये y ची z ची व्हॅल्यू किती पुटअप करायची 0, कारण आपल्याला व्हॅल्यू माहिती का आधीच्या नाही. इनिशियल व्हॅल्यूज काय पुटअप करायच्या 0, y ची पण आणि z ची बी. कुठल्या इक्वेशन मध्ये? चौथ्या इक्वेशन मध्ये. कुठल्या इक्वेशन मध्ये?
चौथ्या इक्वेशन मध्ये हे काय आलंय का ते चेक करा. मग काय येईल बघा, नीट लक्ष रे प्लीज. x1 ची व्हॅल्यू फर्स्ट इटरेशन चालू आहे तर काय x1 ची व्हॅल्यू काय रे 10. पुढच्या व्हॅल्यू पुटअप करायची गरज आहे का? पुढच्या व्हॅल्यू पुटअप करायची गरज आहे का? -2y + z नाही. डिवायडेड बाय काय रे 10 इज इक्वल टू 1 आला का? अरे आलं 1. आता नीट लग जा रे, नीट सगळ्यात महत्वाचं मी जे पुट करतोय आता नेक्स्ट पुट करायचं आलेली x1 ची व्हॅल्यू. आलेली x1 ची व्हॅल्यू किती आहे 1 अँड z ची व्हॅल्यू माहितीये का? नाही. z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नेक्स्ट कोणता 5 नंबर मध्ये काय करायचं का आलं आलेली x ची व्हॅल्यू. आलेली x ची व्हॅल्यू आणि z माहित नाही म्हणून z ची 0 व्हॅल्यू कुठे पुटअप करायची इक्वेशन नंबर 5 मध्ये. इक्वेशन नंबर 5 चेक करा. y1 इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन नंतर काय y1 इज इक्वल टू 13 मायनस 1 मायनस 0 डिवायडेड बाय 10 किती आलं चेक करा 1.2 आलं का चेक करा. 13 x ची व्हॅल्यू 1 z ची व्हॅल्यू 0 13 मधून 1 गेले 12 डिवाइड बाय 10 1.2. y1 ची व्हॅल्यू 1.2 आली का आलं. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं ते सांगतो. पुट सगळ्यात महत्वाचं पुट x1 ची व्हॅल्यू आलेली 1 y1 ची व्हॅल्यू आलेली किती 1.2 इन इक्वेशन 6 मध्ये पुटअप करायची. कुठं पुटअप करायची 6 मध्ये. तर मला सांगा z1 इज इक्वल टू काय रे चेक करा 22 मायनस 1 मायनस 1.2 डिवायडेड बाय 10 कॅल्क्युलेशन करून उत्तर सांगायचं. किती होते 1.98 करेक्ट आहे का चेक करा रे. इथपर्यंत काय अडचण आहे. म्हणजे कुणाकुणाची व्हॅल्यू भेटल्या x1 y1 z1 ह्याला म्हणायचं इटरेशन 1. ह्याला काय म्हणायचं इटरेशन 1 म्हणजे हे इटरेशन 1 आहे. हे जे आहे ते इटरेशन 1. आता इटरेशन 2 चालू झालं चेक करा. इटरेशन 1 कळालं का? आता पुट रिपीट पुट आता चेक करा. इथं y ची व्हॅल्यू किती पुटअप केली होती 0. आता y ची व्हॅल्यू काय पुटअप करायची ही आलेली 1.2 अँड z ची व्हॅल्यू कोणती 1.98 इन इक्वेशन 4. अजून 4 इक्वेशन मध्ये कोणती आली आलेल्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आलेल्या पुढच्या व्हॅल्यू मध्ये पुटअप करायच्या. तर मला सांगा x2 इज इक्वल टू काय रे x2 इज इक्वल टू चेक करा 10 हे 10 आहे मायनस 2 इंटू y ची व्हॅल्यू किती रे 1.2 जी मागची आली ती हा प्लस 1.98 डिवायडेड बाय 10 कॅल्क्युलेशन करून सांगायचं x2 ची व्हॅल्यू किती आहे. कॅल्क्युलेशन करून सांगायचं x2 ची व्हॅल्यू 0.9 5 च्या पुढं 8 च्या पुढं पॉइंटच्या नंतर 4 डिजिट लिहायचे म्हणजे लिहायचे. हिचेच मार्क आहे. x2 ची व्हॅल्यू कसा आली काय आलं पक्का. आता नेक्स्ट पुट आलेली x ची व्हॅल्यू 0.958 अँड z ची व्हॅल्यू किती 1.98 इन इक्वेशन 5 कळलं. म्हणजे तुम्हाला y2 ची व्हॅल्यू भेटेल किती रे 13 मायनस x ची व्हॅल्यू किती रे 0.958 मायनस 1.98 डिवायडेड बाय 10 y2 ची व्हॅल्यू सांगा किती आली 1.0062. हे कळालं का ते सांगा पक्का कळालं. चलो आता मला सांगा काय करावं लागेल पुट काय करावं लागेल रे हा पुट आलेली x2 ची व्हॅल्यू 0.958 अँड y2 ची व्हॅल्यू 1.0062 इन इक्वेशन 6. चलो मला लास्टली
Z2 ची व्हॅल्यू सांगा. Z2 म्हणजे काय रे? 22 मायनस किती रे? 0.958 मायनस 1.0062 डिवायडेड बाय 10. हा 00 किती? 35. चारच लिहायचे, चारच लिहायचे. कळालं? हे किती इटरेशन झाले रे? बघा, x1 y1 z1 एक इटरेशन, x2 y2 z2 दोन इटरेशन, आणि कधी पण त्यांनी 3 इटरेशन सांगतात. आता मला सांगायचं, ठीक आहे, हे किती जणांना कळते? पुट करावं लागेल. पुट आता x च्या इक्वेशन मध्ये ठेवायचं, तर y ची कुठली व्हॅल्यू पुटअप करावं लागेल रे? y ची कुठली व्हॅल्यू पुटअप करायची? आलेली जस्ट पाठीमागे कोणती आली आहे तीच, 1.0062 अँड झेड ची व्हॅल्यू कोणती पुटअप करायची? जस्ट आलेली मागची 2.0035 इन इक्वेशन, कुठला इक्वेशन? 4 मध्ये. चलो मग मला सांगा x3 ची व्हॅल्यू काय येईल? 10. हा 10, अरे चुकलं -2 आहे ना? बरोबर केले की कसले घाबरवलं. हा x मायनस 2 इंटू y ची व्हॅल्यू 1.0062, हा आणि पुन्हा प्लस 2.0035 डिवायडेड बाय 10. व्हॅल्यू व्यवस्थित टाका बरं का. x3 is equal to 0.9991. कळालं? चलो आता मला सांगा y3 ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय पुटअप करावं लागेल रे? पुट x is equal to 0.9991 and z is equal to किती रे? 2.0035 इन इक्वेशन किती? 5. चलो y3 सांगा काय आहे ते? y3 is equal to, चेक करा रे, 13 मायनस 0.9991 हा मायनस 2.0035 डिवायडेड बाय 10, हा 0.9997, 4 डिजिट. आता लास्टली कोण सांगते काय पुटअप करावं लागेल? हा पुट कुठली y ची व्हॅल्यू कुठली पुटअप करायची रे? x ची व्हॅल्यू कुठली पुटअप करायची? जस्ट आलेली 0.9991 and z is equal, sorry x y is equal to, sorry and y is equal to किती रे? 0.9997 इन इक्वेशन 6. चलो लास्ट सांगा z3 is equal to किती? हा 22 मायनस 0.9991 मायनस 0.9997, अरे डिवायडेड बाय 10. उत्तर हा 3 इटरेशन विचारतात, 3 इटरेशन पेक्षा जास्त विचारत नाहीत. ठीक आहे, तर आता सांगायचं, इथं जागा नाही माझ्याकडे. x ची नियर अबाउट 0.999 म्हणजे किती उत्तर आहे? 1. y ची व्हॅल्यू किती आहे रे? 0.9997 म्हणजे नियर अबाउट 1, आणि z3 ची व्हॅल्यू किती आहे? 2.0001 म्हणजे, मग नियर अबाउट असं इक्वल टू चिन्ह न करता काय करायचं? अप्रॉक्सिमेटली दाखवायचं. कळालं? मागच्या व्हॅल्यू वापरायच्या फक्त इक्वेशन मध्ये, बस. अवघड आहे का मेथड? मेथड अवघड आहे का? नाही. पक्का? चलो कळालं? हा जर कळालं फटाफट तर काहीच अडचण नाही. अजून 1-2 प्रॉब्लेम करू. 100% जेव्हा कळेल तुम्हाला तेव्हा आपण टाईप नेक्स्ट चालू करू. 100% कळालं? काजू बदाम काय खायला बे एवढं असं भूक लागली होती? हा कुठले शेंगदाणे चोरून आणला होता? हा ढापले होते कुठले? चला मग मला थोडीशी मदत तुमची पाहिजे. खरं खरं सांगा की गॉस सिडल मेथड कळाली का? चलो
एवढ्या लवकर जर तुम्हाला गॉस सिडल मेथड कळाली तर मी 3 मेथडच कम्प्लीटच करतो, ते बी 8 वाजे किती आता 7 हा तर 9 वाजेपर्यंत कम्प्लीटच, 8:30 वाजेपर्यंतच, 9 सुद्धा नाही, 8:30 वाजेपर्यंतच कम्प्लीट होते. फक्त तुमची साथ पाहिजे थोडीशी. ठीक आहे, तर अजून एक सेम प्रॉब्लेम करू. हा सिक्वेन्स मी सरळ देणार आहे, मी काय उलटी देणार नाही. ठीक आहे, हा उलटी म्हणजे काय, एक्स चे क्वेश्चन खाली मोठे असतात वरे छोटे असं असतं, दुसरं काय त्याला वरे मांडायचं खाली हे करायचं एवढंच विषय असते, दुसरं काय असतं. चला उलटी म्हणजे काय. हा हा बोल काय. हा बे पीडीएफ पाठवतो, टेन्शन नका घेऊ. आणि हे सगळे रिव्हिजन करणार आहे मी, फक्त माझ्या मनाला समाधानासाठी मी एवढं गडबड सिलेबस कम्प्लीट करतो. सगळे रिव्हिजन करणार आहे ना, म्हणून काही हरामखोर लेकर असं निवांत न मीटिंग जॉईन करता निवांत झोपून येत, काय टेन्शन नाही. सर डबल घेणार आहेत, काय अडचण नाही, आपल्यासाठीच मास्टर ठेवले. एक लक्षात ठेवा, रिव्हिजन मध्ये कुणाला ऍडमिट करून घ्यायचं कुणाला नाही ते माझ्या मनावर आहे. जे लेकर रेग्युलर करतील त्यांना ऍडमिट करून घेणार, असं जे डुच्च मारतील त्यांना मी डुच्चच मारणार. हा कळलं का. चलो मग आता लग जरा प्लीज. पहिला क्वेश्चन, हा एक्स प्लस 20y प्लस झेड इज इक्वल टू, ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायला मला थोडा वेळ लागते, शांत राहा जरा. ठीक आहे, एक मिनिट. 44 करता का प्लीज. चलो पहिल्या तर 44, दुसरं 20x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 25. ठीक है, and lastly 2x minus y plus 20z is equal to 60. हा तुम्हाला माहित बी झाले असेल व्हॅल्यू, काय अडचण नाही. ठीक आहे, कुणाचे व्हॅल्यू काय ते लगेच लक्षात येईल. ठीक आहे, आता हे 3 इक्वेशन दिलेत, तर पहिलं काम काय आहे रे, इक्वेशन नंबर 1 कुणाला द्यायचं, इक्वेशन नंबर 2 कुणाला द्यायचं, इक्वेशन नंबर 3 कुणाला द्यायचं. सर सोपं आहे, पहिल्याला 1 द्या, दुसऱ्याला 2 द्या, तिसऱ्याला 3 द्या, चालतंय का. नाही मी घेताना घेतले, नाहीतर परीक्षेमध्ये तर डायरेक्टली सिम्पली देतात. बट तरी पण आपले थिंकिंग कशी असली पाहिजे त्यासाठी आधी सांगतो. कधी कधी ना एखादा हरामखोर पेपर सेट करणार काय करते, वायचा क्वेश्चन ज्याचा मोठा असतो त्याला वरी घेते, किंवा झेडचा क्वेश्चन ज्याला वर त्याला आधी देते, मग पोरग कन्फ्युज होऊन जाते. तर त्यासाठी प्लीज रिक्वेस्ट, इक्वेशन नंबर 1 2 3 कसं डिसाइड करायचं. कधी कधी दोघांचे क्वेश्चन सारखे असले तर काय करायचं सर, कधी पॉझिटिव्ह बघायचं, नसेल तर चेक करायचं. आता समजा इथं जर असं राहिलं, असं समजा म्हणतोय मी, हा ठीक आहे, वरे पण 20x प्लस 20y प्लस झेड इज इक्वल टू समथिंग आला असता, आणि खाली 20x ठीक आहे प्लस हे 20 वर काही तर, आणि इथं y प्लस झेड इज इक्वल टू आणि समथिंग इथे x प्लस 20 झेड y प्लस 20 झेड इज इक्वल टू समथिंग असेल. सर या दोन केस मध्ये चेक करा, x चे कोएफिशिएंट दोघांचे सारखे आहेत, मग इक्वेशन नंबर 1 कुणाला चालतंय का ना. मग चेक करायचं वायचा कमी कुणाचा आहे त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. कळालं, कारण दुसऱ्या केसमध्ये आपल्याला वायचा मोठा पाहिजे, तर ह्या म्हणजे दुसरा 2 नंबर हा असेल. कळालं का. कळालं, म्हणजे एक्स चा कोएफिशिएंट जर सारखे असेल, सर वायचे कोएफिशिएंट सारखे असेल तर मग झेड चा कोएफिशिएंट जे छोटा आहे त्याला 2 नंबर द्यायचं, तिसऱ्याला 3 नंबर द्यायचं. म्हणजे शेवटी सगळ्याचे कोएफिशिएंट सगळे काय असले पाहिजेत, मोठे मोठेच राहिले पाहिजेत. कळालं. मग आता इथे चेक करणार आहे, मी डायरेक्टली लिहिणार आहे, मी टाइमपास करणार नाही. इक्वेशन नंबर 1 कोण आहे रे, मिडल वाला. कळाला का नाही. इक्वेशन नंबर 2 कोण आहे, सेकंड म्हणजे टॉप वाला. आणि इक्वेशन नंबर 3 कोण आहे, उरलेला. आन्सर शीट मध्ये लिहिताना तुम्ही इक्वेशन नंबर 1 आधी लिहा, इक्वेशन 2 नंतर आणि इक्वेशन 3 नंतर लिहा.
ए कॅल्क्युलेटर जाऊ दे, रिसर्च करतील, लक्ष दे इकडं. एक तर तसले फुसके चिप्स खायलतास हा, आणि त्यात बी शिव्या खाल्लास, कस करावं हा. चलो ऐका रे, 1 2 3 कसं द्यायचं कळालं? इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 3. कुणाला काय डाऊट, कुणाला काय अडचण? इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3, कुणाला काय अडचण आहे का? हा, आता लग रे, फ्रॉम इक्वेशन 1 मी डायरेक्टली करणार आहे म्हणून सांगतोय. फ्रॉम इक्वेशन 1 ते कसं आलं काय आलं त्याचं जर विचारलं तर मला रडू येते. म्हणजे एवढं शेंबडे क्वेश्चन कसं विचारू शकतात म्हणून. चलो, x इज इक्वल टू 25 मायनस y मायनस z डिवायडेड बाय 20. इक्वेशन नंबर 4 हे कळालं का? इक्वेशन 1 वरून इक्वेशन 4 कसं करायचं कळालं? चलो, फ्रॉम इक्वेशन 2 चेक करा प्लीज, रिक्वेस्ट. हा, किती रे? y इज इक्वल टू 44 मायनस x मायनस z डिवायडेड बाय किती रे? 20. इक्वेशन नंबर 5. आणि फ्रॉम इक्वेशन 3, चलो z ची व्हॅल्यू कोण सांगते सांगा बरं. z इज इक्वल टू 60 मायनस 2x प्लस y डिवायडेड बाय 20. इक्वेशन नंबर 6. कळालं का? इक्वेशन नंबर 4 5 6 कसं आलं कळालं? हो की नाही? मग इथं काय करायचं? पुट करायचं. इथं काय करायचं? पुट करायचं. आता मला कुणाची व्हॅल्यू माहिती आहेत का? नाही. पहिल्या चौथ्या इक्वेशन मध्ये काय पुट करायचं रे? y इज इक्वल टू 0 अँड z इज ऑल्सो 0 इन इक्वेशन 4. मला ते जागा उरत नाही म्हणून इथं ऍडजस्ट करायचं. तुम्ही व्यवस्थित पुन्हा लिहून घ्या. चलो ठीक आहे. मग x1 ची व्हॅल्यू काय येईल रे? x1 इज बोल तिथे. y ला आणि z ला 0 ठेवायचं पहिल्यांदा. इनिशियल व्हॅल्यूज म्हणतात त्याला. माहित नाही ना आपल्याला इनिशियल व्हॅल्यूज काय ते. तर y ची z ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये काय यायचं? 0 ठेवायचं. 25 डिवायडेड बाय 20 किती येईल रे? 1.25 आलं का? हो की ना? मग ही आलेली व्हॅल्यू नेक्स्ट इक्वेशनला ठेवायची. काय? पुट. आता y ची व्हॅल्यू काढायचंय. आता x ची व्हॅल्यू काढणं झालं, y ची व्हॅल्यू काढायची. y च्या व्हॅल्यू मध्ये काय काय पाहिजे? x आणि z पाहिजे. तर आलेली x ची व्हॅल्यू 1.25 आणि माहित नसलेली z ची व्हॅल्यू 0 पुट अप करायची इन इक्वेशन 5. कळतंय का? तर y1 ची व्हॅल्यू निघेल. y1 ची व्हॅल्यू किती रे? 44 मायनस 1.25 मायनस 0 डिवायडेड बाय 20. आन्सर प्लीज. 137. 7 च्या पुढं माहित असते 4 डिजिट लिहायचे. कळालं? म्हणजे 4 मध्ये काय करायचं? y आणि z माहित नव्हतं म्हणून 0 ठेवलं. बट 5 मध्ये आता x ची व्हॅल्यू माहिती आहे, फक्त काय z ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून 0 ठेवलं. आता मला सांगा, इक्वेशन 6 कडे जात असताना काय काय माहिती आहे आपल्याला? x ची व्हॅल्यू माहिती आहे किती रे? x ची व्हॅल्यू माहिती आहे किती? माहिती आहे 1.25. अँड y ची व्हॅल्यू किती माहिती आहे? 2.1375. माहिती आहे का रे? इन इक्वेशन कळालं का ते सांगा मला. हो की नाही? म्हणजे मला व्हॅल्यू कुणाची भेटेल रे आता? मला व्हॅल्यू कुणाची भेटेल? z1 ची व्हॅल्यू भेटेल. किती येईल रे? 60 मायनस 2 इंटू 1.25 प्लस 2.1375 डिवायडेड बाय 20. z1 ची व्हॅल्यू प्लीज. 2.9818. हे झालं कुठलं? इटरेशन 1. आता इटरेशन 2 करण्यासाठी अजून डबल इक्वेशन 4 कडे जावं लागेल.
बरं, इक्वेशन 4 मध्ये y आणि z ची व्हॅल्यू माहिती आहे का मागची? हो, कोण कोण आहे सांगा बरं. पुट पुट हा y इज इक्वल टू किती रे? 2.1375 and z is equal to 2.9818 in equation 4. 4 कधी दे 5 नाही 4. मग मला सांगा x2 इज इक्वल टू काय रे? 25 मायनस y ची व्हॅल्यू 2.1375. कॅल्क्युलेशन नीट करा बरं का रे. हे लय चिल्लर वाटते तुम्हाला बट चुकतंय. हा 2.9818 डिवायडेड बाय किती रे? 20. उत्तर प्लीज. 0.9899. 0.9. ओके थँक्यू. हे x2 ची व्हॅल्यू आहे. आता कोणाची व्हॅल्यू काढायचं? y2 ची. y2 ची काढण्यासाठी इक्वेशन 5 मध्ये आलेली x ची व्हॅल्यू आणि आधीची z ची व्हॅल्यू पुट अप करायचं. म्हणजे जस्ट मागच्या पुट मी असं क्वेश्चन मार्क करू करे x2 y2 ला का चालतंय? चला पुट काय रे? हा y तर काढायचंय. x इज इक्वल टू 0.9940 and z is equal to काय रे? 2.9818 in equation 5. हा चलो मग मला थोडीशी मदत पाहिजे. y2 ची व्हॅल्यू कोण सांगते? y2 इज इक्वल टू 44 मायनस 0.9940 ह्याच्या मायनस 2.9818 डिवायडेड बाय 20. कॅल्क्युलेशन प्लीज. 2.0012 आलं. आता कुणाची व्हॅल्यू काढायचे? Z2 ची. आता मी थोडस ना वेगळ्या पद्धतीने लिहितो. Z नाही सॉरी असं लिहितो. Z2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आणि पुट करतो असं लिहितो. पुट म्हणजे तुम्हाला लक्षात येते. असं प्रत्येकाला करायला पाहिजे आहे की नाही? कळते डायरेक्टली? कळते ना? चलो मग नाही कळते म्हणल्यावर काय टेन्शन नाही. तुम्ही लयच हुशार. कुठं होते इतके दिवस? हा ओयो माझ्या मनात ना. पुट हा x इज इक्वल टू 0.9940 and y इज इक्वल टू किती रे? 2.0012 इन इक्वेशन 6. चलो Z2 चा फॉर्म्युला सांगा रे. Z2 इज इक्वल टू 60 minus 2 into 0.9940 plus 2.0012 divided by 20. Calculation please. 3.000. कळलं? हे झालं सेकंड इटरेशन. आता काय करायचं? थर्ड इटरेशन. थर्ड इटरेशन साठी काय करायचं रे? पुट हा पुट का आलेली y ची व्हॅल्यू किती? 2.0012 अँड आलेली z ची व्हॅल्यू 3.0006 इन इक्वेशन. चलो मग आता मला x3 ची व्हॅल्यू सांगायचे. x3 इज इक्वल टू 25 मायनस 2.0012 मायनस किती रे? 3.0006 डिवायडेड बाय 20. x3 ची व्हॅल्यू किती सांगा? चार नाही. वा छान सुंदर. ठीक आहे. मग हे x3 ची व्हॅल्यू आली. 1 करायचं नाही, सगळ्यात शेवटी लिहायचं ते दाखवतो मी आता जागा आहे इथं. मग आता नेक्स्ट y3 काढण्यासाठी काय करावं लागेल रे? पुट ते तसं क्वेश्चन मार्कच करायला पाहिजे म्हणजे तुम्ही लक्षात आलं असतं. ठीक आहे. पुट
x इज इक्वल टू काय रे 0.9999 अँड z इज इक्वल टू किती रे 3.0006 इन इक्वेशन 5. चलो y3 इज इक्वल टू 44 माइनस 0.1234 गांधी जी की जय जयकार. हाँ काय काय प्रॉब्लेम काय व्हाईट स्क्रीनचा मग हा काय दिदे सांग कॅल्क्युलेशन. हा चलो लास्ट आता Z3 ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचंय पुट y इज इक्वल टू सॉरी x इज इक्वल टू ना आधी पुट x इज इक्वल टू 0.9999 and y is equal to 1.9999 in equation 6. तर Z3 is equal to काय रे 60 minus 2 into 0.9999 आणि प्लस 1.9999 divided by 20. तीनदा 0 मग हे एवढं झालं की शेवटी काय करायचं हे तीन इटरेशन संपल्यानंतर लेक्स जर आहे एक्स ची नियर अबाउट व्हॅल्यू काय रे 1 डायरेक्टली 1 लिहिले तर चालते बरं का बघ नियर अबाउट 1. वाय ची व्हॅल्यू किती रे 2 आणि झेड ची व्हॅल्यू किती आहे 3. कळालं पक्का कळालं का. चलो आता मी तुम्हाला ना एक थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो लक्ष द्या रे प्लीज कळते का चेक करा नाही कळालं तर नाही म्हणून सांगा बरं का ठीक आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो आता शेवटी असे कितीही प्रॉब्लेम घेतले तरी तुम्हाला काय अडचण नाही आणि मलाही काय अडचण नाही बट टाइमपास करण्यात काय अर्थ नाही म्हणून आपण टाईप चेंज करणार जर इच्छा असेल तर नाही तर याला कंटिन्यू करतो आपण. चलो काय का गडबड नको. हे एक्स वाय झेड चे व्हॅल्यू शेवटी कळालं. मग आता मी तुम्हाला ट्रिक सांगतोय नीट लक्ष द्या रे. इक्वेशन कसे बनवायचे कळालं का ते सांगा मला हा की ना. इक्वेशन कसे बनवायचे 1 2 3 वरून 3 4 5 कसं बनवायचे कळालं. आता लक्ष द्या रे मी काय करतो क्वेश्चन मार्क केला की समजायचं ती व्हॅल्यू काढायचं ठीक आहे. मग x1 ची जर व्हॅल्यू काढायचं असेल तर y ची आणि z ची व्हॅल्यू 0 पुटअप करायची कळालं. इक्वेशन मध्ये x1 ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर नेक्स्ट पेजवर घेऊ का इथं सांगते इथे चालतंय ना. जर x1 ची व्हॅल्यू काढायची असेल तर y आणि z ची व्हॅल्यू 0 पुटअप करायची कुठं पुटअप करायची 0 इन इक्वेशन 4. ही जागा बस होणार नेक्स्ट पेजवर घेऊ का अरे 3 इटरेशन द्यायचे का बस होईल नेक्स्ट पेजवर घेतो रे तुम्हाला समजावून सांग हे उत्तर तर कळाले की आता नीट लग रे. इक्वेशन 1 2 3 कसं चूज करायचे कळालं त्याच्यावरून 4 5 6 कसं बनवायचं कळालं हो. तर मग लग रे x1 ची जर व्हॅल्यू काढायचं असेल x1 ची जर व्हॅल्यू काढायचं असेल तर y ची व्हॅल्यू 0 आणि z ची व्हॅल्यू 0 पुटअप करायची इन इक्वेशन 4. कळालं स्टेप नंबर 1. आता चेक करा रे आता y1 ची व्हॅल्यू काढायचं तर काय करायचं आलेली x1 ची व्हॅल्यू आणि माहित नसलेली z ची व्हॅल्यू 0 इन इक्वेशन काय 5. इथं x1 लिहिले म्हणजे कळालं इथं आलेली व्हॅल्यू पुटअप केले ते. चलो मग आता नेक्स्ट काय रे येल्लो थांब Z1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं आलेली x1 ची व्हॅल्यू ठीक आहे आणि आलेली y1 ची व्हॅल्यू कुठे पुटअप करायची इन इक्वेशन कळालं का ते सांगा. हे तुमचं इटरेशन नंबर 1
हे तुमचं काय झालं, इटरेशन नंबर 1. आता इटरेशन 2 साठी म्हणजे काय रे, x2 ची व्हॅल्यू काढायचंय. तर काय करायचं रे, आलेली y1 ची व्हॅल्यू आणि आलेली z1 ची व्हॅल्यू कुठे पुट अप करायची इन इक्वेशन, वर आलेल्या इक्वेशन. ठीक आहे. आता किती जणांना कळते बघू, y2 ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल रे, आलेली x2 ची व्हॅल्यू, जस्ट मागची आलेली x2 ची व्हॅल्यू अँड z1 ची व्हॅल्यू इन इक्वेशन. आतापर्यंत Z1 माहित नाही ना, Z2 माहित नाही ना, म्हणून Z1 ची जस्ट मागची वाढवायची. आता हे तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. जर मला Z2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय रे, आलेली x2 ची व्हॅल्यू आणि आलेली y2 ची व्हॅल्यू इन इक्वेशन 6. कळालं? आता लास्ट इटरेशन आणि 3 इटरेशन पेक्षा जास्त विचारत नाहीत. चौथं विचारलं तर अजून प्रोसिजर तुम्हाला कळाली असेल. ठीक आहे. तर आता लक्ष द्या रे प्लीज, हे इटरेशन मला तुम्ही सांगावं अशी इच्छा आहे. जर x3 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय वापरावं लागेल, मागची y2 ची आणि z2 ची व्हॅल्यू वापरायची. कुठं, इन इक्वेशन. कळालं? आता समजा का y3 ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल रे, आलेली x3 ची, लय सोपा पार्ट आहे बरं का, बरं परीक्षेत कुठं ना कुठं घोळ होते, पॉइंट मध्ये घोळ झाला की संपलं. आलेली x3 ची व्हॅल्यू आणि माहित नसलेली z2 म्हणजे आधीची व्हॅल्यू इन इक्वेशन 5. आणि लास्टली राहू बोलली आमची, हो राऊच बोलली का, हा, आलेली x3 ची आणि हे y3 ची व्हॅल्यू, सॉरी y3 ची व्हॅल्यू इन इक्वेशन 6 झालं. मग नियर अबाउट व्हॅल्यू लिहून, आणि जर कळणार गेले नियर अबाउट व्हॅल्यू जे आले त्या व्हॅल्यू ठेवायच्या. x3 ची जी व्हॅल्यू लिहिते, y3 ची व्हॅल्यू लिहिते आणि z3 ची व्हॅल्यू लिहिते, x y z म्हणून ठेवून टाकायचं. अप्रॉक्सिमेट उत्तर आहेत, करेक्ट नाही. कळालं? चलो गॉस सिडलचे आणखीन प्रॉब्लेम घ्यायचे, पक्का. ही जर मेथड जर कळाली तर पुढची मेथड तर तुम्हाला नाश्त्याला बी वेळ लागणार, एवढ्या लवकर संपते. हीच मेथड अवघड होती, पुढची मेथड याच्यापेक्षा सोपी. ठीक आहे, हे पक्का कळाले. चलो मग आता जाकोबी मेथड. आता कसली बी मेथड, जाकोबी मेथड. आणि हे जर कळाले तर लगेच आपण काय करू ना, भाक्षाली मेथड मी बघून टाकू. हा, भाक्षाली, हा ते बरं सायमल्टेनियस साठी नाही, हा हे सायमल्टेनियस साठी. आता इकडे लागणार आहे, मी पहिला प्रॉब्लेम सिंपलच घेतो ऍज इट इज. ठीक आहे, तर इथं बघू 10x प्लस 2y मायनस z इज इक्वल टू 11. ठीक आहे. दुसरं x, काय फायदा नाही, 10y प्लस z इज इक्वल टू 12 आणि 2x प्लस y प्लस 10z इज इक्वल टू 13. एक इक्वेशन. सेम कंडिशन कुणासारखी, गॉस सिडल साठी. इथं बी काय करायचं, आधी x चा कोएफिशियंट ज्याचा मोठा दिसेल त्याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. मग उरलेल्या दोघांमध्ये y चा कोएफिशियंट ज्याचा मोठा असेल त्याला, उरलेल्या दोघात म्हणल्या, आणि ऑप्शन नंबर 3 म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, जे उरलेलं ते. सेम प्रोसेस आणखीन फ्रॉम इक्वेशन 1 काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायचं. सांगा बरं x ची व्हॅल्यू, हा सांगा, 11 मायनस 2y प्लस z डिवायडेड बाय 10. इक्वेशन नंबर 4. फ्रॉम इक्वेशन 2 हा सांगा y इज इक्वल टू
12 मायनस एक्स मायनस झेड डिवायडेड बाय 10 इक्वेशन नंबर 5 आणि फ्रॉम इक्वेशन 3 हा z इज इक्वल टू 13 मायनस 2x मायनस y डिवायडेड बाय 10 इक्वेशन नंबर 6 ह्याच्यात काही रॉकेट सायन्स आहे का? इथपर्यंत काय आलं का ते सांगा. आता इटरेशन 1 चाललं. x1 ची व्हॅल्यू काढायचंय. इकडे रे x1 ची व्हॅल्यू क्वेश्चन मार्क. तर काय करायचं? पुट, मी खालीच लिहितो जरा, ही मेथड जरा वाटते तेवढी सोपी नाही बरं का, परीक्षेत जमलिंग होते. पुट y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 4. अवघड आहे? अवघड आहे का? नाही. मग सांगा मला x1 इज इक्वल टू 11 मायनस 2y म्हणजे 0 प्लस 0 डिवायडेड बाय का लिहू रे मायनस 2 इंटू 0 प्लस 0 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 1.1 आलं का रे? चिमणीचं घर आलं का? x1 ची व्हॅल्यू कळाली. मग आता चेक करा रे, सगळ्यात महत्वाचं आता नीट लक्ष रे. आता व्हॅल्यू कुणाची काढायचंय? y1 ची. ठीक आहे. तर पुट x इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 5. कळालं? इथं मागची व्हॅल्यू वापरायची नाही. y ची व्हॅल्यू सॉरी x ची व्हॅल्यू पण 0 आणि z ची व्हॅल्यू सुद्धा 0. तर मला सांगा y1 ची व्हॅल्यू काय येईल? y1 इज इक्वल टू 12 मायनस 0 डिवाइड बाय 10 इट इज 1.2. हे कळालं का ते सांगा. आता लगेच तिसरी स्टेप तर तुम्हाला लगेच कळेल. कुणाची व्हॅल्यू काढायचे? Z1 ची. तुम्हाला व्हॅल्यू कुणाची काढायचे? Z1 ची. Z1 ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पुट x इज इक्वल टू 0 अँड y इज आल्सो 0 इन इक्वेशन 6. म्हणजे मागचं काही वापरायचं नाही. डायरेक्टली कुठून सुरुवात करायची? सगळ्याची 0 पासून. तर मला Z1 कोण सांगतंय? Z1 इज इक्वल टू किती रे? 13 मायनस 2 इंटू 0 मायनस 0 डिवायडेड बाय 10 which is equal to 1.3. फर्स्ट इटरेशन कळालं का? काय पुटअप केले रे? इक्वेशन 4 मध्ये पण x ला सोडून बाकीचे काय पुटअप केले? 0. इक्वेशन 5 मध्ये y ला सोडून बाकीचे काय पुटअप केले? 0. आणि z ची व्हॅल्यू काढत असताना इक्वेशन 6 मध्ये काय केले? 0. आता नीट लक्ष द्या प्लीज, रिक्वेस्ट. ठीक आहे, हे कळालं की मग संपलं. हे जर नेक्स्ट पार्ट जर कळाला तर मग संपलं. आता नीट लक्ष द्या प्लीज. मला व्हॅल्यू कुणाची काढायची तर सेकंड इटरेशन मध्ये x2 ची व्हॅल्यू काढायचं. तर काय करायचं? पुट y1 ची व्हॅल्यू आलेली मागची y ची व्हॅल्यू पुटअप करायची. कोणती? y1 ची व्हॅल्यू 1.2 अँड z ची व्हॅल्यू 1.3 इन इक्वेशन 4. कळालं का ते सांगा मला. कळालं? मग इथे चेक करा रे. x2 इज इक्वल टू किती रे? 11 मायनस 2 इंटू 1.2 प्लस 1.3 डिवायडेड बाय 10. कॅल्क्युलेशन प्लीज. 0.99 किद्दा 9. बाकी पुढे काय नाही चिल्लर. मग आता नीट, आता सगळ्यात महत्वाचं नीट लक्ष रे प्लीज. इथं गडबड होते लेकरांची म्हणून सांगतोय. आता व्हॅल्यू कुणाची काढायची आपल्याला? y2 ची. बट पुट करत असताना पुट x इज इक्वल टू ही व्हॅल्यू न पुटअप करता आधीच्या इटरेशन 1 मध्ये जी आली होती, ही नाही, जवळची नाही बरं का. कुठली? इटरेशन 1 मधली. कोणती? 1.1 अँड z इज इक्वल टू पहिल्या इटरेशन मधली 1.3 यूज करायची इन इक्वेशन. हे कळालं का ते सांगा मला. पहिल्या इटरेशन मधल्या व्हॅल्यू वापरायच्या, ह्या इटरेशन मधल्या वापरायच्या नाही.
ह्याच्या आधीच्या मेथड मध्ये काय होतं, जस्ट मार्क्सच्या व्हॅल्यू वापरायच्या होत्या. इथं तसं जस्ट मार्क्सच्या वापरायचं का नाही, ह्याच्या मागच्या इटरेशनच्या वापरायचं. कळतंय? चलो मग आता मला थोडीशी मदत करा. y2 ची व्हॅल्यू कोण सांगते? y2 इज इक्वल टू, प्लीज रिक्वेस्ट, 12 मायनस 1.1 मायनस काय रे 1.3 डिवायडेड बाय किती रे 10 इज इक्वल टू 0. चिल्लर काही नाही. मग आता लेक्चर आहे हे झालं कुणासाठी, y2 साठी. आता z2 साठी काय करावं लागेल कळालं असेल तुम्हाला. पुट कुठली व्हॅल्यू x इज इक्वल टू 1.1 अँड y इज इक्वल टू 0.96 का 1.2, 1.2 इन इक्वेशन 6. कळालं? मग आता थोडीशी मदत पाहिजे मला. हा काय रे z2 इज इक्वल टू 13 मायनस 2 इंटू 1.1 प्लस 1.2, अरे मायनस असे टीव्ही, मायनस 1.2 डिवायडेड बाय 10. हा z2 ची व्हॅल्यू सांगा. झालं, पक्का कळालं. आता हे जर कळालं असेल तर आता थर्ड इटरेशन साठी मी डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करतो. पुट बीट काही लिहित नाही, तुम्ही समजून घ्या, चेक करा. इकडे लग जरा नाही कळालं तर नाही म्हणून सांगा. Z3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे तर काय पुटअप करावं लागेल रे. हा x ची व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू पुटअप करायची, 0.99 यूज करायची का 1.11 यूज करायची. तर जस्ट मागच्या इटरेशनची म्हणजे 0.99 आणि y ची, अरे x ची व्हॅल्यू का बरं पुटअप करायची गजड्यानो, सॉरी x ची नाही पुटअप करायची, y ची. हा सॉरी, अरे Z3 का बरं घेतले मी, सॉरी. हा व्हॅल्यू कुणाची काढायची आपल्याला, x3 ची. तेच म्हणालो मी, x3 क्वेश्चन मार्क. तर y कोणतं वापरायचं, 1.2 वापरायचं का याच्यावरचं आधीच्या इटरेशन मधलं 0.96 आणि z कोणतं वापरायचं 0.96 इथल्या इटरेशन मधलं. ठीक आहे, तर मला x3 ची व्हॅल्यू सांगायचंय. x3 इज इक्वल टू आणि इक्वेशन 4 मध्ये बरं का ते सांगायचं राहिलं इन इक्वेशन, नाही तर पुन्हा कुठं काय झालं तर x ची व्हॅल्यू कशावरून काढायची, इक्वेशन नंबर 4 वरून. y ची व्हॅल्यू कुणा काढायची, इक्वेशन नंबर 5 वरून. आणि z ची व्हॅल्यू कुणावरून काढायची, इक्वेशन नंबर 6 वरून. ठीक आहे, चलो x3 इज इक्वल टू 11 मायनस 2 इंटू 0.96 प्लस 0.96 डिवायडेड बाय 10. हा x3 ची व्हॅल्यू 1.004, 4 च्या पुढं x3 का आला. आता y3 कॅल्क्युलेट करायचंय. काय कॅल्क्युलेट करायचं, y3. तर मला सांगा x ची व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू पुटअप करायची, 1.004 का 0.99, राईट 0.99. अँड z ची व्हॅल्यू कोणती वापरायची, 0.96 आधीच्या इटरेशन मधल्या. ठीक आहे, तर मला y3 ची व्हॅल्यू सांगा. y3 इज इक्वल टू काय रे, 12 मायनस 0.99 मायनस 0.96 डिवायडेड बाय 10. y3 1.005. आता राहिलो कोण रे, Z3. Z3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी x ची कुठली व्हॅल्यू वापरायची, 0.99 अँड y ची व्हॅल्यू कोणती वापरायची, 1.005 का 0.96. चलो थँक्यू. तर Z3 इज इक्वल टू काय रे, 13 मायनस 2 इंटू 0.99 मायनस
0.96 डिवायडेड बाय 10. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू नियर अबाउट काय 1 आहे, वाय ची व्हॅल्यू नियर अबाउट काय 1 आहे, आणि झेड ची सुद्धा व्हॅल्यू नियर अबाउट काय 1 आहे. असं प्रत्येक वेळेस 1 1 येत नाही बरं का, 1 2 3 असं काहीतरी येतात, मी रॅन्डम बनवले. आता मी तुम्हाला याची ट्रिक सांगतो, ठीक आहे. चलो मग मागच्या ह्याच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन साठी काय करू, कुठं हा ते डॉक्युमेंट. चलो ही जी होती कोणती होती रे, कुठली होती, गॉस सेडल. सीडल मेथड, ठीक आहे. आता लक्षात आहे, हे तर सेमच आहे पूर्ण. आता सगळ्यात महत्वाची कोणती मेथड, जाकोबी मेथड. कुठं चला, कुठं कुठं मायो नको ना, बघा डाव्या हाताने उजव्या हाताने जमलं ते. हा आता जाकोबी मेथड मध्ये चेक करा रे, x1 ची व्हॅल्यू काढायचंय. इथे व्हॅल्यू कुणाची काढायचंय, x1 ची. x1 ची जर व्हॅल्यू काढायचं असेल तर इक्वेशन नंबर 1 मध्ये y ची आणि z ची व्हॅल्यू किती पुटअप करायची, 0. चालते ना, y इक्वल z इक्वल 0. y1 ची व्हॅल्यू जर काढायचं असेल तर काय करायचं, हा x ची आणि z ची व्हॅल्यू सुद्धा काय करायचं 0. वरचं इक्वेशन 4 मध्ये, इक्वेशन 4 मध्ये आणि इक्वेशन हे 5 मध्ये. चलो आता लास्टली सांगा मला Z1 ची व्हॅल्यू कशी काढायची, x ची आणि y ची व्हॅल्यू 0 पुटअप करून इन इक्वेशन 6. कळाला, इटरेशन 1. ए मिट्टू आता झालास ना, मग शांत पड की, आता फडफड का करा, नको नको, काय काय झालं विचारायचं नाही. आलास का तू, नाही ना, हा मागून येऊन असं बोट करून वाच घ्यायचं नाही, शांत पडून राहायचं, हा मजाक नाही करायचं. मी तर सिरियसली काहीतरी जीव तोडून सांगालो, रोज 12 मार्कात तुम्ही अर्धा एक तास हुशार राहिलात राजा महाराजासारखं, घरीच बसायचं, ऑनलाईन करायचं. 4 दिवस झाले सांगालो मी, आणि काल संध्याकाळी मेसेज टाकलाय, मग 7 ते 10 केलास का सकाळी, उगा एक सांग का शहाणपणाच्या गोष्टी करू नये, माहित असताना सुद्धा ना नखरे करू नये, ह्याला बाई चाळे म्हणतात. तर तेच करायलाच, हा नीट बस. एक सांगतो, लाईफ मध्ये जर तुम्ही सिरियस नसाल ना तर काहीच फायदा नाही. तुमच्या लाईफचं वाटलं फक्त एकच व्यक्ती करू शकते, आणि ते म्हणजे स्वतः तुम्ही. तुमच्या लाईफ मध्ये बाकीचं कोणी ढवळाढवळ करू शकत नाही. स्वतःच्या लाईफचं चांगलं वाईट कोण करू शकतं, तर ते फक्त स्वतः. आणि एक सांगतो, ओव्हर स्मार्ट बनून माझं काही नुकसान होणार नाही. ओव्हर स्मार्ट बनून स्वतःच्याच पायावर दगड घालणार आहे. मी कालपासून तुमच्याच पैकी कोणतरी कॉल केला होता मला, त्याने सांगितलं नाही का तुम्हाला की क्लास कितीला आहे वगैरे काय ते, हा कॉलेज नाही म्हणल्यानंतर ग्रुपमध्ये मेसेज मी केव्हा टाकला ते बघितलाच नाहीस तू. वा छान, थँक्यू, बघितलंस, आनंद वाटला. ठीक आहे, असंच पुन्हा कधीतरी बघत राहा मेसेज, आम्हाला चांगलं वाटेल. ठीक आहे, चलो. हा x2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं तर काय पुटअप करायचं रे, आलेली x1 ची व्हॅल्यू आणि कुणाची व्हॅल्यू, सॉरी x1 ची नाही, आलेली y1 ची व्हॅल्यू आणि z1 ची व्हॅल्यू इन इक्वेशन 4. सेकंड, y2 ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय, आलेली x1 ची व्हॅल्यू, आलेली कुणाची, इथं कोणती वापरली होती, x2 वापरली होती, इथं कोणती वापरायची, x1 ची, आणि z1 ची व्हॅल्यू इन इक्वेशन 5. आणि लास्टली काय,
Z2 ची व्हॅल्यू कशी काढायची रे? इथं x1 ची आणि y1 ची व्हॅल्यू वापरून इक्वेशन 6 मध्ये. कळालं? आणि आता लास्ट इटरेशन तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा. ठीक आहे. x3 ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर इक्वेशन 4 मध्ये काय पुटअप करावं लागेल रे? हा, y2 आणि Z2 ची व्हॅल्यू इन इक्वेशन 4 मध्ये. चला, y3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करावं लागेल रे? हा, x2 ची आणि Z2 ची इन इक्वेशन 5. आणि लास्टली प्लीज रिक्वेस्ट, हा, जर Z3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर आलेली x2 ची आणि आलेली y2 ची इन इक्वेशन 6 मध्ये पुटअप करायचं आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. या दोघा मेथड मध्ये हे कंपॅरिझन जर तुमच्या लक्षात आलं तर दोन्ही टाईप तुम्हाला कळून जातील. आणि एक सांगतो, परीक्षेमध्ये हे जे मेथड्स आहेत कोणत्या, सायमल्टेनियस इक्वेशनच्या, गॉस सिडल आणि जाकोबी मेथड, ह्याच्या दोघांवर मिळून 3 क्वेश्चन असतात. दोघांवर मिळून किती क्वेश्चन असतात? 3. म्हणजे हे 2 मेथड जर केला तर तुमचे 12 मार्क फिक्स. आणि 4 मार्क लायचा. काय बेटा? नाही नाही नाही, 4 मार्काला. ह्या 2 टाईपवर 12 मार्काचा क्वेश्चन येते. म्हणजे काय, 4 मार्काचे 3 क्वेश्चन येतात. ह्याच्यावर 2 पडतील, ह्याच्यावर 1 पडेल, त्याच्यावर 2 पडेल, ह्याच्यावर 1 पडेल. हा, एकावरच 3 पडणार नाही. हा, तेवढे काळजी घ्या. सर ह्याच्यापैकी जर एकच आली तर ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? बरं, आणखीन प्रॉब्लेम घ्यायचे जाकोबीची? मग प्रोसेस कळाली? 100% कळालं? चेक करा. 8:15 पर्यंत 2 टाईप संपले. जर समजा तुम्ही जर रेडी असाल तर पुढची भक्षाली मेथड. कुठे एवढं वर चालले असं ऍक्टिंग करून? हा हा, त्या दिवशी तर सकाळी 3 मेथड घेतल्या होत्या. ठीक आहे, चलो ऐका रे, प्लीज रिक्वेस्ट, ज्या लेकरांना गॉस सिडल आणि जाकोबी मध्ये अडचण असेल त्या लेकरांनी मला डाऊट विचारायचंय. बाकीचे मीटिंग एंड करू शकता. हा, भक्षाली मेथड एक राहिली, त्याला आपण घेऊ. हा, आणखीन एक गोष्ट सांगतो, उद्यापासून फक्त मला वाटतंय तुमची गॅदरिंग केव्हा आहे? 28 ला. उद्या आहे का गॅदरिंग? आहे का 27 आणि 28? म्हणजे प्राइस डिस्ट्रीब्युशन कसं आधीच गॅदरिंगच्या? बे तसं नसते बे, गॅदरिंगच्या शेवटच्या दिवशी असते ते. आता खरंच एमडीएला ना मला भारी आवड द्यावा वाटायला आता. ठीक आहे, जे काय असेल ते. मग आता एक लक्षात ठेवा, मग सी लँग्वेजचे सर तर मला हाणतातच आता सुट्टी म्हणल्यावर. ठीक आहे, मी त्यांची काय गॅरंटी देऊ शकत नाही, त्यांना बोलतो मी एकदा. हा, बोलतो मी, बट एकच मिनिट. हा, थांब थांब थांब.